रामकृष्ण हरी, जय शिवराय. रामकृष्ण हरी, जय शिवराय. जय शंभूराजे. जय शंभूराजे. हे बघा, हे हरिभक्त परायण सुरेश महाराज बांगर पाटील त्यांचे चिरंजीव आहेत केशव महाराज बांगर पाटील. नमस्कार. नमस्कार. तर आजचा प्रोग्राम कसा आहे? आजचा फलटण ते बरड हो हा टप्पा आहे. हो. तर आज माऊलींचं 20वा आणि संध्याकाळचा मुक्काम फलटण या ठिकाणी होता. सकाळी 6:30 पावणे 7च्या दरम्यान माऊलींचं प्रस्थान बरड ते होणार आहे आणि त्या ठिकाणी तो बरडचा मुक्काम माऊलींचा त्या ठिकाणी आजचा आहे. आज मुक्कामी त्या ठिकाणी बरडमध्ये थांबणार आहे. हो हो. असा आजचा प्रवास आहे. साधारणपणे आपला श्रीराम पाय दिंडी सोहळा बरड पर्यंत म्हणजे बरड मुक्काम किती वाजता पोहोचल? साधारण 5:30 पावणे 6च्या दरम्यान आपला बरड या ठिकाणी आपली माऊली पालखी पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी आपली पालखी तिथं बरडमध्ये दाखल होईल. बरं, किती किलोमीटरचा टप्पा आहे आज? साधारण 17-18 किलोमीटरचा टप्पा आहे. 18 किलोमीटर. हा. आता इथून पंढरपूर किती लांब राहिलेलं आहे? इथून पंढरपूर साधारण 130-120च्या दरम्यान राहिलेला आहे. बरं, वारकऱ्यांना काय समस्या नाही? आता काय आहे, माऊलींची वारी म्हणजे हा संघर्ष आहे. कारण स्वतःची कामं स्वतः करावं लागतात. त्यामध्ये ऊन, वारा, पाऊस तिन्ही ऋतूंमध्ये ही वारी चालते. या माऊलींच्या वारीमध्ये साधारण 8 ते 10 लाख भाविक त्या ठिकाणी माऊलींच्या समवेत हरिनामाच्या गजरात आणि मृदुंगाच्या आवाजात ही वारी गात गात जावी पंढरपुरा या व्यक्तीप्रमाणे हरिनामाच्या गजरात पंढरपूर या ठिकाणी माऊलींसोबत पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे. नाही, काल पाऊस झाला काल. मग आता आपण फलटण मध्ये मुक्कामी आहे, तरी इथे सगळं ओलं होतं. मग काही लोकांना रात्रीची विश्रांती करायला वगैरे जागा मिळाल्या? तसं पाहिलं तर पावसाची गरज आहे आणि जरी पाऊस जरी झाला तरी तेवढं ऍडजस्टमेंट होतं. शेवटी निसर्गाच्या पुढं कुणी मोठं नाही आणि पावसात तेवढं ऍडजस्ट करावंच लागतं. त्या पद्धतीने सर्व वारकऱ्यांना तंबूमध्ये ह्या गाड्यांच्या शेडमध्ये संपूर्ण तशी व्यवस्था श्रीराम पाय दिंडी सोहळ्याने या ठिकाणी केलेली आहे. या सोहळ्यामध्ये आमच्या श्रीराम पाय दिंडी सोहळ्यामध्ये साधारण 500 ते 600 वारकरी या ठिकाणी दररोज आनंद घेतात, सेवा घेतात. हरिनामाच्या गजरामध्ये हरिपाठ, काकडा, त्याप्रमाणे हरिकीर्तन आणि नित्यनियमाचं भजन हे वारीमध्ये त्या ठिकाणी चालू असतं. बरं, काल ज्यावेळेस कीर्तन चालू होतं हरिभक्त परायण रमेश महाराज थोरात, त्यावेळेस लाईट गेली होती. लाईटचा विषय असा आहे, पावसाचं वातावरण असल्यामुळं एक साधारण अर्धा तास मध्यंतरी लाईट गेली होती. तरी कीर्तन न थांबता अंधाराच्या काळोख्यात आणि तितक्याच आवाजाच्या ताकदीनं कीर्तन चालू होतं आणि भाविकांनी तोही देखील आनंद त्या ठिकाणी घेतला. शेवटी जीवनामध्ये आल्यानंतर प्रत्येक घटनेला सामोरं जावं लागतं आणि म्हणून मग त्या पद्धतीने हे चालत असतं. तर ही वारी म्हणजे नेमकी काय, तर ही आनंदाची वारी. ही सर्वसामान्य शेतकरी वर्गात कुटुंबातील ही सगळे वारकरी भाविक आहेत. अनेक 12 पगड जातीमधले हे वारकरी आहेत. मग यामध्ये जसं जुन्या काळामध्ये कुटुंब असतं, खटला असतं, मग एखादी आजी, आत्या, मामी, मामा, आप्पा, तात्या, बाबा हे सगळे इथे भेटतात. 365 दिवसापैकी साधारण 365 दिवसापैकी साधारण 20 दिवस आपण पांडुरंगाला त्या ठिकाणी दिले पाहिजे. ऐका ना, होईल आता 5-10 मिनिटं. तोपर्यंत तिथं बाकरी पशी जावा. बरं, लोकांना आता समजा तुमच्या सोबत पाण्याचा टँकर आहे, पण एवढ्या टँकरवर 500 लोक कशी आंघोळ करणार? काय होतं,
हा यातली साधारण 200-300 भाविक हो टँकरच्या पाण्याने आंघोळ करतात. हो टँकर हा दररोज भरला जातो. हम्म, आरोग्य विभागाची दररोज टँकरवर चेकिंग असते. हम्म, त्या ठिकाणी पाण्याचे सॅम्पल घेऊन चेक करून ते पाणी पिण्यायोग्य आहे का हम्म, याचं टेस्टिंग करून ते वारकऱ्यांना दिलं जातं. हम्म, प्रत्येक जागजागी सरकारची व्यवस्था आहे पाण्याचे पॉईंट. हो तिथं गेल्यानंतर आपल्या दिंडीचा नाव सांगायचं, हम्म, दिंडीचा क्रमांक सांगायचं. हम्म, दिंडीचा क्रमांक सांगितल्यानंतर त्या दिंडीचे प्रोप्रायटर कोण आहेत, हम्म, म्हणजे साधारण त्यावेळेस ते कोण उपस्थित आहे हो त्यांचं नाव सांगायचं, त्यांचा मोबाईल नंबर द्यायचा. हम्म, आणि मग तिथं टँकर भरला जातो. तो टँकर किती क्षमतेचा आहे, हम्म. 5,000 लिटरचा आहे, 10,000 लिटरचा आहे, हम्म, त्याचं तिथं मोजमाप होतं. हम्म, आणि तो टँकर कधी भरलाय आणि कधी त्याचं परत संपलेलं आहे याची नोंद आरोग्य विभागाचं त्या ठिकाणी असते. हम्म. मग टँकर ज्यावेळी तुम्ही भरायने आता पाणी संपल्यावर भरायने आता का काय ठराविक टायमिंग ठरले? नाही, कधी कधी काय होतं, संपूर्ण टँकरचं पाणी संपणं असं काही नाही. हम्म. पण जे पाणी राहिले ते सोडतो आणि नवीन पाणी भरतो, अशी पद्धत असते. पण रस्ते असतात का मार्ग जायला? हो, रस्त्याच्या कडेलाच पॉइंट असतो टँकरचा पाणी. म्हणजे आपला जो पालखी मार्ग आहे त्याच्या कडेला? हा, पालखी मार्ग आहे त्याच्या कडेलाच ते सगळे पॉइंट काढलेले आहेत. मग तुम्हाला रात्रीचं 1-1.5 वाजता टँकर भरायला न्यावं लागतं असं? हो, ते विषय असा आहे, वारी म्हणजे 24 तास चालणार काम आहे. हो आणि रात्रीचं गेलं तर थांबावं लागत नाही. हम्म, हम्म. आणि पॉइंट म्हणजे पटकनी म्हणजे गाडी भरली जाते. हा हा हा. आणि रस्ते वगैरे मोकळे असतात. दिंड्या एका जागी स्थावर झाल्यामुळे पब्लिकची ये जा कमी असते. त्या ठिकाणी एक 5 दिवसापूर्वी जेजुरी या ठिकाणी जो अपघात घडला, जेजुरी, हा, त्या ठिकाणी 3 भाविक वारकरी हम्म. सांगोला येथील, सांगोला भागातील होते? सांगोले भागातील, सातारा जिल्ह्यातील हो. वारकरी त्या ठिकाणी, नाही, सांगोला सोलापूर जिल्ह्यात येतं. सोलापूर, हा. हम्म, तर त्या ठिकाणी ते मयत झाली. हम्म. तर ही शोकांतिका आहे. खऱ्या अर्थानं प्रत्येकाने आपली आपली काळजी घेणं किंवा हा प्रारब्धाचा भाग आहे. नाही नाही महाराज, मला असं सांगायचे, म्हणजे ते असं सांगितलं जातं का त्या महिला आहे ना कुणीतरी बिस्किटचं पुढं वगैरे नाही, वाटत? नाही, हा चुकीची बातमी आहे. ते भजन करत चालल्या होत्या हा हा. आणि ट्रक ड्रायव्हर आहेत ना, त्या बाबांचं वय साधारण 65-70 75 दरम्यान होतं. वयस्कर होते. हा शेवटी ते पण एक माणूस आहे. हा हा. त्यांना रात्री जागरूक म्हणा किंवा कणकण म्हणा, या अशा गोष्टी काहीतरी झाल्या हम्म, आणि त्यांना डुकला लागला म्हणा किंवा थोडंसं ब्रेन प्रेशर आलं म्हणा, हो हो. आणि अचानक गाडी भजनामध्ये म्हणजे वारकरी भजन करत असताना त्यांच्यामध्ये घुसली हा. आणि तो ऍक्सिडेंट तिथं घडला गेला. त्याच्यामध्ये साधारण 5-6 लोक जखमी झाले आणि 3 व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला. बरं, मला काय म्हणायचे, वारीमध्ये चालताना तुम्ही काय काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे किंवा काय काय ठिकाणी गर्दी राहते? माऊलींचं ज्या ठिकाणी रथ उभा आहे तिथं प्रचंड गर्दी असते. काय होतं, वारीमध्ये काही नियम आहेत. दिंड्या माग दिंड्या, म्हणजे समजा माऊलींच्या रथामाग एक दिंडीपासून तर साधारण माऊलींच्या 400, 450, 500 दिंड्या आहेत स्वतःच्या. म्हणजे कसं, ज्या मानाच्या दिंड्या आहेत त्यांच्या मागे नंबर असतो. पाठी विनेवाला 3 वाजता विनेकरी त्या ठिकाणी नंबर लावायला हजेरी होते. जे विनेकरी हजेरी राहत नाही त्यांचा नंबर त्या ठिकाणी बाद होतो. ते असे वारीचे काही छोटे मोठे नियम आहेत, ते पाळावे लागतात. आणि मग नंतर आपली वारी निघाली तर आपल्या विनेकरी तिथं उभा असतो. या ठिकाणी पांडुरंगाची मूर्ती निघाल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते पुढं चालत असतं. विनगऱ्यांना तर फार कष्ट सोसावं लागतं. फार कष्ट आहे, पण शेवटी पुण्य पण आहेत. विनेकरी असं कुणी होत नाही, तर पुण्य. मग विनगऱ्याचं काही त्रास होत नाही का? पाय दुखत आहेत, हे होते ते होते, झोप पूर्ण होत नाही? तुम्हाला खोटं वाटेल, प्रत्येक वारकऱ्याला 3 ते 4 तासाच्या वर झोप नाही, पण तरी सुद्धा एनर्जी, कारण ही माऊलींची ताकद आहे. म्हणजे वारकरी हे पहाटे 4 वाजता उठतात? 100% पहाटे 4 वाजता उठतात आणि रात्रीचं त्यांना झोपायला 11 ते 12 12 वाजतात. काही वारकरी 11 वाजेपर्यंत झोपतात, पण काय ना 12 वाजतात. अजून काय तुम्हाला माहिती? चालक मालक आहेत ज्यांची खरी व्यवस्था आहे. आता वारीमध्ये जरी 500-600 लोक जरी असतील तरी इथं काम करणारे 25 ते 30 लोक आहेत. म्हणजे वारीचं नियोजन करणार. त्यातील हे 25 ते 30 लोक आहेत ना, हे फार अफाट कष्ट घेतल्यामुळं हे बाकीच्यांचं नियोजन होतं. नाहीतर नियोजन करणं एवढं सोपं
नाही रामकृष्ण थांबा एक मुद्दा. बोला बोला. काल ज्यावेळेस जेवण करायला लोक बसले त्यावेळेस महिलांनी सगळं वाढण्याचं काम केलं. हे कसं काय कल्पना? हे आदर्श म्हणजे जे आमचे दिंडीचे आयोजक आहेत हा. त्यांनी एक निर्णय घेतला. दरवेळेस पुरुषच वाढतात, त्यावेळेस महिलांनी वाढलं तर बघू आपण महिलांची ताकद किती. आणि मग महिलांनी पण त्यांची म्हणजे भावना मनापासून भक्तिभाव किंवा एक कामाची मदत त्यांनी दाखवून दिली. महिलाही कुठं कमी नाही हे त्याच्यात म्हणजे तिन्ही पंक्ती महिलांनीच वाढल्या. वाढल्या. आणि महिला ह्या आयुष्यभर कष्ट करत असतात आणि त्यांचं कष्ट तिथं ते त्याचं सात्विक फळ त्यांना प्राप्त होतं. हा. धन्यवाद धन्यवाद. माऊलींनी फार मोलाची माहिती दिली. जे नवीन वारकरी आहेत किंवा जे भविष्यात वारीला येणार आहेत त्या वारकऱ्यांनी सुद्धा ह्या गोष्टी काही गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत. बघा आपले मामा आहेत. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. हे बघा बाळू दादा आहेत. रामकृष्ण रामकृष्ण हरी. हे बघा लोकांनी इथं बिछाने टाकलेले आहेत. हे बघा हा तंबू सोडण्यात आलेला आहे. ज्या ठिकाणी राहण्याची सोय शेड वगैरे आहे त्या ठिकाणी तंबू ठोकायची गरज नसते. पण ज्या ठिकाणी तुमची राहण्याची सोय नाही मग त्याला त्यावेळेस दिंडीच्या आयोजकांना तंबू ठोकून राहण्याची सोय करावी लागते. मग तंबूवर असं नाव लिहिलेलं असतं. आता हे तंबू त्यांनी गोळा केलेलं आहे. हे बघा श्रीराम प्रासादिक पायदिंडी सोहळा पिंपळगाव खडकी. त्यामुळं काय होतं लांबून समजा एखादा वारकरी चुकला लांब जर असला तर त्या दिंड्यांवरचं नाव बघून आपलं तंबूवरचं नाव बघून तो येऊ शकतो. पण त्याला माहिती लागते कोणत्या भागात आपली दिंडी उतरलेली आहे. म्हणजे ते बी एवढं सोपं नाही. बघा हे आपल्या मनसरचे दादा आहेत. रामकृष्ण रामकृष्ण. काय बोलायचं तुम्हाला? नाही माऊली काहीच नाही वारकऱ्यांना थोड्या सूचना काही मार्गदर्शन. नाही आपण लय छोटी माणसं आहे त्यांच्या पुढे. अहो छोटी माणसं म्हणजे तुम्ही वारकरी आहेत. नाही वारकरी आहेत ना. तुमच्या मनामध्ये काहीतरी प्रेम भाव आहे त्याच्यामुळे तुम्ही पंढरपूरच्या वारीला आलेले आहे. हे खरं आहे ना? हा बरं चालन चालन. आजही भाकरी करायला ठरवलं. बघा सगळ्या माऊली आहेत ते भाकरी. आज तर ज्वारीच्या भाकरी आहेत. कागदाची घडी घालून बापे गेल्या परत कोण नाही मला सूड लागायला. म्हणजे एका चुलीवर 2 मैल एक भाकरी कराय आणि एक भाजायला. हा हा. तुम्हाला सगळ्यांना नाश्ता दिलेला आहे का? होय. मग तो आता खाणार कधी? आता तुम्हाला किती भाकरी करायला सांगितलं? आम्ही 10 बनवले. आता यांच्या घरी 7 आहे. मग प्रत्येक महिलेला 10 भाकरी बनवायची. आम्ही केले विच्छेना. कोण नाही येत ना. म्हणजे आता तुम्ही 10 भाकरी बनवल्यानंतर यांनी 10 भाकरी बनवायला घेतल्या आणि मग आता तुम्हाला मदतीला परत अजून काही महिला येणार. मग तुम्ही ह्या चुलीवर उठायचं दुसऱ्या महिला करणार. चांगलं नियोजन आहे.
रामकृष्ण रामकृष्ण. हे बघा इथं तर इथं 3 महिला आहेत. आणि एक जण भाकरी. हे तर मोठं विशेष आहे बघा. इथं ज्या भाकरी बनवल्या जातात 3 महिला आहेत. एक महिला उंडा बनवते, एक महिला उंड्याची भाकर करते आणि एक महिला भाकरी उलटायची आणि भाजायची. म्हणजे काम लवकर उरकावं म्हणून हे तुम्ही केलेलं आहे. सोन्या बघा इथं 2 महिला आहेत. आता तुम्ही किती भाकरी बनवणार आहेत? एका महिलेने 10 भाकरी बनवायच्या. बरं आता तुम्हाला मदतीला कोणी येणार आहे का? असं ना. पण महिला येतात ना मदत कराय का? काही महिला आपल्या मागच राहते. नाही सगळ्या महिला मदत करतात का? काय महिला माग. पण तुमच्या निदर्शन आलाच ना काही महिला मागच राहतात. हा हा. बरं तुम्ही सगळ्या चालणाऱ्या महिला आहेत ना का? तू आणि ज्या गाडीत येतात महिला त्या नाही का भाकरी करते? म्हणजे ज्या आहे ना. नाही ज्या महिला गाडीत बसून येतात पुढे आल्यावर काम करताय, भरपूर काम करताय, त्यांना पण भरपूर काम असं का? हा हा. सगळे टाकून गेल्यानंतर बाकीचा पसारा ते. बरं आता किती नाही एकूण किती भाकरी बनवायच्यात आता तुम्हाला सगळ्या मिळून? 300 नाही 350 भाकरी बनवायच्या. आणि कालवण काय शिज बनवायचे? आणि समजा रस्त्याने ज्या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम आहे 20वा आणि अन्न जर पुरलं नाही मग कसं काय करतात? असं होऊ शकत नाही. एवढं देवाच्या कमी पडू शकत नाही. होणारच नाही. हा हा. पूर्वी मी पाहिलं ते विटांचं हे करीत होते आपली लोक. विटांची हा हा. नाही पूर्वी आहे ना. म्हणजे गेल्या वर्षी विटा आणल्या होत्या गावावरून. बरोबर. छान छान. बघा इथं 2 महिला भाकरी करतात ज्वारीच्या भाकरी. तुम्ही किती भाकरी बनवल्यात? 10 भाकरी. आता 10 भाकरी बनवल्यावर तुम्ही भाजाय बसल्या. बरोबर. म्हणजे एक जण करायला एक जण भाजायला. हा हा. म्हणजे प्रत्येक महिलेने 10 भाकरी बनवायच्या. प्रत्येक महिलेने 10 भाकरी बनवायच्या. आज किती भाकरी बनवायच्या सगळ्या? आज 250 300 भाकरी. आणि वारकरी किती सगळे आहेत आता आपल्याकडे? 500ला वरून. बघा हे आजी आहेत यांचं महिलांवर फार नियंत्रण असते आणि त्यांच्या ताब्यातच हे भाकरी बनवायचं त्यांच्या ताब्यात आहे. आणि बटाट्याची भाजी, जवसाची मिरची. असं का? हा. लोणचं बिंचं समजा देतो आम्ही जेवायला. आणि सरपण कुठून आणले तुम्ही? गावावरूनच आणले. बरोबर. छान छान. 100 रुपये देशील का? 100 रुपये नको देऊ. आम्ही कधी बसले थांबा 4ला. उठा मग मी करीत नाही. त्यांचं घे. 4ला बसले मी. गाव कोणतं आजी तुमचं? आडनाव काय? बारकेले.
किती वाजता तुम्ही किती भाकरी बनवल्यात आमच्या जवळजवळ 25 वाकडी झाली. दोघी मिळून? मग आता तसं 10 भाकरी करायला सांगितले होते, मग आता तुमचं काम उरकलं असेल ना? त्या बाया आल्या नाही तर मग काय चूल काय मोकळं ठेवायचं. अगं मी आले मी करीत हा या ह्या ताई आलेले आहेत. आता आल्या हा नाही तरी पण राग मानायचं नाही. 10 भाकरी केल्या ना, जरी कुणी आलं नाही ना, आपण शेवटपर्यंत जोपर्यंत शेजारच्या महिला करतात तोपर्यंत आपण करायचं. करतो ना आम्ही. हा हा पण आता निघायचे कुणी चालायला त्याचं काय फक्त काय करायचं, सकाळचं उठल्यानंतर आहे ना कपडे पुढे बिछाना आवरून ठेवायचा. आवरून ठेवलेलं आहे. हा मग मी एकतर पहिल्यांदा आलेले, मला काही माहित नाही. मी संघच्या बायांबरोबर पटकेने आवरत. हा 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 3:30 आंघोळ झाली. बरोबर आहे आजींचं बरोबर आहे. रामकृष्ण राम. काय हातपाय वगैरे दुखत आहेत? अजिबात अजिबात नाही. खरोखर नाही. पावसाचे काल मोठा आनंद घेतला आम्ही. नाही आराम केला ना मग पाय नाही दुखती. आता परत चालले ना थोडं पाय दुखते. बस आता एकदम बांधा आणि एकदम करा. पण काल पाऊस आल्यामुळे लय आनंद वाटला. भिजले नाही का तुम्ही? नाही आम्ही शेड मध्ये बसलो. हा. आमच्या पाया झोपलो होतो. आमच्या पायाला पाऊसला पाडला तेव्हा आम्ही उठलो. तुमच्या पांडुरंगाची कृपा आहे. हा नाही आहे ना कृपा आहे. अहो हे बघा इथं हे चहाचं कॅन्ड आहे. गवते चहा वापरून हा चहा बनवण्यात आलेला आहे. हे बघा ही पांडुरंगाची मूर्ती आहे. काय म्हणतो दादा? काय तुम्ही कधी आले? आम्ही 3रा दिवस आहे आजचा. तुम्ही दोघं तिसरं आपल्या तर गाठीच झाल्या नाही. नाही आता कसं आहे, आता तुम्ही बिझी राहता ना, तुम्ही बिझी असता, आम्ही बिझी नव्हतो, आम्ही फ्री मध्ये असतो ना. मग तुम्ही मुक्कामी ठिकाणी जेवायला असता ना, हा मग काय, मग हॉटेलला जातो का आम्ही जेवायला. आणि मग जाता कधी? आज तुम्ही इथं नाश्त्याला दिसले पण कालच आम्ही आलो इथं. हा नाही परवा सकाळी रात्री आलो 11 वाजता इथं. हा मग काल तिकडे आलो तुमच्याकडे. बरोबर चालेल असं आहे. आता दिंडी निघाली, मग निघायचं आपलं वजन. बरोबर चालेल धन्यवाद.